हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार। अजित पवारांच्या अपघाती निधनावर विरोधकांचे सरकारला सवाल। मवियाच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर, तर विसंवादामुळे राष्ट्रवादीचे नेते आले नाहीत, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण। ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण। युतीमध्ये मिठाचा खडा पडला का या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट्स। राऊतांच्या उत्तरानं चर्चांना उधाण। देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचा तालिबान केलाय। राज्याच्या पोलीस प्रशासनाचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहेत। पुण्यातील काँग्रेस भाजप राड्यावरून हर्षवर्धन सपकाळांची टीका। विरोधकांकडून जिरवळांच्या राजीनाम्याची मागणी। राष्ट्रवादीला कॉर्नर करण्यासाठी धाड टाकल्याची सतेज पाटलांची टीका। अजित पवारांच्या निधनापूर्वीच शाळांना अल्पसंख्याक मान्यता दिल्याचा दावा। अल्पसंख्याक विभागाच्या मुख्य सचिवांचं स्पष्टीकरण। प्रमाणपत्र उशिराने अपलोड केल्याचा विभागाचा दावा। मुंबईतील मेट्रो कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। मुलुंडची घटना ताजी असतानाच आता घाटकोपरच्या आरसीटी मॉल समोर मेट्रो स्थानकाच्या खांबांना 3 क्रॅक गेल्याचं समोर। आणि T20 वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका रंगणार सामना। आफ्रिकेचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपला महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राज्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी। राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबईतील शिवालय येथे पार पडलेल्या विरोधकांच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे मिसकम्युनिकेशनमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित नसल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांनी स्पष्ट केलंय। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात मवियामध्ये ऑल इज नॉट वेल। मवियाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी। मविया नेत्यांकडून मात्र सारवासारव। थोडंसं कामांमुळे आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रित आहोत। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते। भास्कर जाधव, अजय चौधरी, सतेज पाटील, अनिल परब, विजय वडेट्टीवार आणि अमीन पटेल यावेळी उपस्थित होते। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एकही मोठा नेता बैठकीत दिसला नाही। त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडीची बैठक आणि पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कुणीही उपस्थित नव्हतं। यासाठी मिसकम्युनिकेशन हे कारण असल्याचं काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीनं सांगितलं जात आहे। असं असलं तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मात्र या अनुपस्थितीसाठी कुणीही अधिकृत अशी प्रतिक्रिया दिलेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गैरहजेरीवर मवियातील इतर घटक पक्ष असलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्रपक्ष कुठे आहे। थोडंसं कामांमुळं आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोहोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रित आहोत। तर महाविकास आघाडीच्या स्वरूपामध्ये 3 पक्ष व अन्य काही मित्रपक्ष यांनी सोबत विधानमंडळाच्या कामकाजामध्ये राहावं ही आमची असणारी भूमिका आहे। आज नेमकेपणानं गैरहजर का राहिले
या संदर्भामध्ये माहिती घेऊन या संदर्भात बोलणं उचित राहील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे हे साताऱ्यात एका विवाहासाठी थांबलेत. रोहित पवार दिल्लीत आहेत आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा एका लग्नाच्या कार्यक्रमात असल्यानं बैठकीला पोहोचू शकले नसल्याची माहिती मिळतेय. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीत वाद असल्याचं दिसतंय. संख्याबळाच्या आधारे ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेवर आपला दावा केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसनं शरद पवारांच्या नावावर वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय. त्यावरूनही मवियात आलबेल नसल्याची चर्चा आहे. दुसरं म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मवियाऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्यास पसंती दिली होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष मवियापासून अंतर ठेवून तर राहत नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. तर यंदाही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय. पत्रकार परिषदेतून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला, तर शेतकरी आत्महत्या, हमीभाव, बेरोजगारी, मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढलेत. त्याचसोबत अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका देखील उपस्थित केल्या जात असताना सरकारची भूमिका ही संदिग्ध आहे अशी टीका करण्यात आली आहे. त्याचसोबत ड्रग्सचा प्रश्न, शाळांना अल्पसंख्याक दर्जा अशा विविध मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. लोकशाही मार्गानं निर्माण झालेली ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी दोन्ही अंग आहेत. परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं, पाशवी बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्षाचं वर्तन, मी मगाचपासून तेच सांगतोय की सभ्यतेचं राहिलेलं नाही. आणि म्हणून जिथं मान सन्मान नाही, जिथे सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही, हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगू. महाराष्ट्रातील या आमच्या लाडक्या बहिणींना 1,500च्या ठिकाणी 3,000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येता येतात आणि लाडक्या बहिणीच्या नावाने देताय 1,500 आणि कर्जबाजारी झालंय म्हणून तुमचे मंत्री सांगतात कर्जाच्या विळख्यात महाराष्ट्र सापडलाय म्हणून. हे सगळं जे ढोंग आहे, हे ढोंग सगळं आहे यासाठी आहे की महाराष्ट्र हा लुटला जातोय. प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय. दरम्यान अजित पवारांचा घातपात होता की अपघात याबाबत महाराष्ट्राच्या मनात शंका आहे. त्यामुळे सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला, अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे. याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे. सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही. शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर, देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.